जियो कंपनी के मोबाइल टावर के 5G बेस बैंड यूनिट चोरी करने वाले गिरोह का नवी मुंबई पुलिस ने पर्दाफाश किया है। इस मामले में नवी मुंबई अपराध शाखा की टीम ने 4 आरोपियों को गिरफ्तार कर कुल 13 वारदातों का पर्दाफाश कर 56 लाख रुपयों का माल बरामद किया है। इसी की जानकारी नवी मुंबई अपराध शाखा के पुलिस उपायुक्त अमित काड़े ने एक पत्रकार परिषद में दी। बता दें कि इस मामले में पुलिस ने जिन आरोपियों को गिरफ्तार किया है उसमें शामिल है मधुकर गायकवाड़, अभिषेक काकड़े, सौरभ मंजुले और दानिश मलिक। पुलिस का मानना है कि मधुकर रमेश गायकवाड़ इस मामले का मास्टरमाइंड है, जो जियो का टावर एलोकेशन करने वाली इंडस कंपनी में कार्यरत था। पकड़े गए आरोपियों से पुलिस ने 32,40,000 रुपयों के जियो कंपनी मोबाइल टावर के 5G बेस बैंड यूनिट, 35,000 रुपए के 3 मोबाइल फोन, 23,25,000 रुपयों के 3 चोरी के वाहन बरामद किए हैं। आरोपियों को पुलिस ने कोर्ट में पेश किया था, जहां उन्हें 3 दिनों की पुलिस रिमांड पर भेज दिया गया है। इसी की अधिक जानकारी अपराध शाखा के पुलिस उपायुक्त अमित काड़े ने देते हुए कहा कि 5G बेस बैंड में विद्युत प्रवाह के लिए सोने की तार का उपयोग किया जाता है, उसी के लिए इस चोरी की वारदात को अंजाम दिया गया था। आपल्याकडे जिओचं हेडक्वार्टर आहे, हेड ऑफिस आहे। 5G सेवा जी आहे जिओची, त्याच्यासाठी जे डिव्हाइसेस बेस बँडचे आहेत, ज्या ज्या ठिकाणी ते इन्स्टॉल केले गेलेले अशा डिव्हाइसेसची चोरी होण्याचं प्रमाण वाढलं होतं। तळोजा, खांदेश्वर, पनवेल सिटी या परिसरामध्ये असे डिव्हाइस चोरी गेल्यानंतर तिथल्या सर्व्हिसेस ज्या ज्या थोड्या हॅम्पर झाल्या होत्या त्यांना बाधा निर्माण झाली होती आणि 5G सेवा विस्कळीत झाली होती। कारण जेव्हा शोधायची सुरुवात केली त्यावेळेस आमच्या सेंट्रल युनिटचे PI सुनील शिंदे आणि त्यांच्या टीमनी याच्यामध्ये तपास सुरू केला आणि त्यांना असं कळलं की काही लोक, एक गँग आहे जी गँग हे डिव्हाइस पर्टिक्युलर चोरतात। जेव्हा त्यांनी तांत्रिक सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तेव्हा असं कळलं की परभणीतले काही आरोपी आहेत जे आधी जिओनी जी इन्स्टॉलेशनचं काम इंडस नावाच्या कंपनीला दिलं होतं त्याच्यातला हा एक्स एम्प्लॉई आहे, ज्याला हे इन्स्ट्रुमेंट कुठे कुठे इन्स्टॉल झालेले आहेत हे माहिती आहे आणि त्या ठिकाणी लावलेले इन्स्ट्रुमेंट काढायचे कसे याची सुद्धा माहिती आहे। त्यांनी हाताशी त्याच्याच गावचा परभणीच्या आणखी एका व्यक्तीला हाताशी घेतलं। हे दोघा जणांनी, एक तिसरा व्यक्ती आहे त्याच्याकडनं गाड्या भाड्याने घेतल्या प्रत्येक वेळेस, आणि चौथा जो आरोपी आहे तो त्यांचा रिसिव्हर आहे। टीम आमची तांत्रिक तपास करत करत नाशिकपर्यंत पोहोचली, तिथनं काही लोकांना ताब्यात घेतलं, तिकडनं मालेगावला गेली, मालेगाववरनं सटाण्यामध्ये गेली आणि रात्री त्यांनी सुरू केलेलं ऑपरेशन हे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपून 4ही आरोपी आणि चोरी गेलेले 12 इन्स्ट्रुमेंट म्हणजे नवी मुंबई पोलिसातले पकडून इतर टोटल 13 गुन्हे त्यांनी ओळखीस आणले आहे, ज्यामध्ये नवी मुंबईचे, रायगडचे, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, मीरा रोड आणि मुंबई या विविध युनिटमधले हे गुन्हे आहेत। या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण 4 आरोपींना अटक केलेली आहे, 13 ब्रॉडबँडची इन्स्ट्रुमेंट आपण जप्त केलेले आहे। त्या व्यतिरिक्त वाहन आणि मोबाईल असा 56 लाख रुपये किमतीचा हा एकूण मुद्देमाल आहे, ज्याची 100% रिकव्हरी झालेली आहे। याच्यातला जो मुख्य आरोपी आहे मधुकर गायकवाड, याच्यावरती अशा प्रकारचे यापूर्वी पण गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली, ज्याच्यामध्ये BNS कलम 112ची सुद्धा आम्ही याच्यामध्ये संघटित गुन्हेगारीचं कलम जे आहे याच्यात वाढ केलेली आहे। 4ही आरोपींना सध्या 8 जुलैपर्यंत 11 जुलैपर्यंत आज तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। पहिल्या आरोपीवरती जो मुख्य गायकवाड आरोपी याच्यावरती याच्यापूर्वीचे 3 गुन्हे दाखल आहेत। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।